त्यांना जो काही रस पाहिजे ना तो रस हा रस महत्वाचा नाही. ब्रह्मरस गोडी तयासी भावली, ब्रह्मरस गोडी तयासी ब्रह्मरसाचा काला मात्र त्यांना हवा आहे म्हणून ते लौकिक काल्यामध्ये रमत नाही. महाराज ते हरिनामाचा खिचडी काला हा दुसरा काला या कालामध्ये रमतात. पण तिसरा जो काला आहे तो कामणे काला कोठे अभेद देखिला, ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही त्याचं नाव सुद्धा काला आहे. मी तू पद जाऊ दे दूरी एकची कोकणी पांघरू हरी. तू आणि मी मात्र एक आहे आणि आपण एक असल्यामुळे भेदभाव समूळ मिटवा. उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे किंवा मेळविली मांदी वैष्णवांची, या न्यायाला अनुसरून हा खऱ्या अर्थाने काला आहे. महाराज काला हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. मग या काल्याचं नेमकं वर्णन काय, काल्याचं नेमकं उत्तर काय, एक छोटासा भाव मी तुमच्या समोर सांगतो आणि पुढे चालतो. सगळ्या गोपिका मिळून मात्र खऱ्या अर्थाने भगवान परमात्माला विचारतात. आता मी आज जे कीर्तन करणार आहे ते कीर्तन ह्या सगळ्यांचं पाठांतर आहे. ह्या सगळ्यांचं एकूण एक चरण पाठांतर आहे. पण तुमच्यासाठी आता तुम्ही नवीन आहे म्हणून तुम्हाला सांगतो. सगळ्या गोपिका भगवान परमात्माला विचारतात, देवा नंद बाबा गोरे यशोदा मैया गेली गोरी तू कसं काय काळास, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, काला हो कर भी जग से निराला क्यों. देवा एक तू काळा आहेस आणि काळा असून सुद्धा जगाच्या वेगळा आहेस,
याचं उत्तर काय? भगवान परमात्मा त्याचं उत्तर देत आहे, मैंने काली रात को जन्म लिया. माझा जो जन्म झालाय ना तो काळ्या रात्रीला झाला. बऱ्याच वेळेला जे माणसं सावळे आहेत ना त्यांनी असं समजू नये की आमचा जन्म अमावस्येला झाला. जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, मैंने काली रात को जन्म लिया और काली गाय का दूध पिया, मेरी कमल भी काली है. कमली नाम घोंगडी, माझी घोंगडी सुद्धा कशी आहे? काळी आहे. आणि आज मात्र आमच्या बऱ्याच मंडळींनी सुद्धा जॅकेट घातलंय, ते सुद्धा कसं आहे? काळंच आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असते भगवान परमात्म्याने पानगुडे महाराजांना गोरं बनवलं, बाकीच्या इतर महाराजांना गोरं बनवलं, आमच्या केजरी महाराजांना गोरं बनवलं, आणि नेमकं आम्हीच काय केलं होतं बा असं आम्हाला काय सवड बोललं? त्याचं उत्तर असं आहे, अरे जे सावळी माणसं असतात ना त्या सावळ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं तेच काही आगळं वेगळं असतं. जगन्येत्या परमात्म्याने सावळ्या रंगाला सुद्धा खऱ्या अर्थाने जवळ केलं. संपूर्ण जगाने त्या रंगाला मात्र डावललेलं आहे. काळा रंग कुठेही बघा, बाकीच्या इतर रंगाचा मात्र धिंगाणा केल्याशिवाय राहत नाही. पण त्या काळ्या रंगाला भगवान परमात्म्याने आपलं असं केलं आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतायत, मैंने काली रात को जन्म लिया, रात्र काळी
एक नाही, आज 2 डबल पेट्या जरी ठेवल्या ना तरी कमीच आहे. महाराज आवाज पेटीच्या बाहेर चाललो. 3.5 सप्तकाची पेटी असते, पण इकडे 4.5 सप्तक होऊन राहिली. जगन्यता परमात्मा काळा, म्हणून खऱ्या अर्थाने आजचा काला. मग हा काला आम्हाला प्राप्त होईल का नाही महाराज? होईल ना, सगळ्यांना प्राप्त होईल. तुम्ही सगळे लग्नामध्ये जात असाल, लग्नाचं सीझन सध्या चालू झालेलं आहे. वधूवरम शुभमंगल सावधान. सावधान म्हटलं की सगळ्यांच्या अक्षता वधूवरांच्या दिशेने फेकल्या जातात. पण तुम्ही सांगा, सगळ्यांच्या अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडतात का? सगळ्यांच्या अक्षता नाही पडत. काही लोकांच्याच अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडतात. मग लग्न सगळ्यांचं का? अक्षता सगळ्यांच्या डोक्यावर पडतात, पण लग्न सगळ्यांचं नाही. लग्न फक्त दोघांचं. तसेच काला घेण्याकरता तुम्ही सगळे जरी आलात ना, तरी काला सगळ्यांना नाही, काला मात्र मोजक्या लोकांना. महाराज असं कसं काय हो, मोजक्या लोकांना काळा? काल्यासाठी तर एवढ्या अट्टहासाने आम्ही या ठिकाणी आलोय. तर बघा, जो व्यक्ती स्वार्थी आहे ना, त्या व्यक्तीला काल्याचा अधिकार नाही. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण आपली बिडी मात्र पेटली पाहिजे. कुठं? त्याच्या दाढीवर. महाराज, त्या व्यक्तीला काल्याचा अधिकार नाही. दुसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थीही नाही आणि परार्थीही नाही. म्हणजे आपलंही चांगलं करणार नाही, इतरांचंही चांगलं करणार नाही. त्या व्यक्तीला सुद्धा काल्याचा अधिकार नाही. तिसरा जो वर्ग आहे, तो थोडाफार स्वार्थी, थोडाफार परार्थी. त्यामध्ये आम्ही मोडतो. आम्ही कसे मोडतो? आमचा स्वार्थ असा आहे की कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या 4 व्हीलर गाड्या आल्या, कीर्तनाच्या माध्यमातून मोठे मोठे बंगले बांधले, प्रवचनाच्या भागवताच्या माध्यमातून महाराज कितीतरी ठिकाणी प्लॉट घेतले, महाराज शेत्या घेतल्या, अजून काय काय सांगावं तुम्हाला, बरंच काही घेतलं. हा झाला आमचा स्वार्थ. पण आमचा परार्थ काय? अरे, कीर्तनाच्या माध्यमातून एखादा जण जरी दुरुस्त झाला ना, तरी तो आमचा झाला परार्थ. एक जरी वारकरी बनला तरी तो आमच्या जीवनातला झाला परार्थ. आणि सध्या तरी असा गैरसमज फार मोठा आहे की ज्या बुवाकडे मोठी गाडी, तो मोठा महाराज. माझ्या गावाला दरवर्षी मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येणारे कीर्तनकार, प्रत्येक जण आपापल्या परी मोठ्या मोठ्या गाड्या आणायचे. आता कीर्तन होतं माझं काल्याचं, आपल्या जवळ होती सायकल. आता काय करायचं? लावला फोन आमच्या बाबांना. बाबांनी आपली मोठी गाडी घेऊन आली आणि माझ्या घर पासून तर मंदिरापर्यंत मोठा महाराज. सध्या परिसरामध्ये बराच असा गैरसमज पसरलेला आहे. ज्यांनी नुसत्या कविता म्हटल्या तो मोठा महाराज, ज्यांनी नुसती गाडी मोठी आणली तो मोठा महाराज, ज्यांनी नुसती बॉडी मोठी आणली तरी तो मोठा महाराज. बॉडीमध्ये थोडंफार बसतो आपण, पण गाडीमध्ये अजून बसत नाही आणि गाडीमध्येही बसत नाही. महाराज, हा झाला आमचा खऱ्या अर्थाने परार्थ. पण आम्हालाही काल्याचा अधिकार नाही. मग काल्याचे अधिकारी कोण? जगाचा
फलंती वृक्षः, वृक्ष फल देतात परोपकारासाठी. हे शरीर सुद्धा कशासाठी? परोपकार करण्यासाठी. परोपकाराय इदम शरीरम. पण त्या शरीराचा उपयोग त्या पद्धतीने झाला तर केवळ आणि केवळ परार्थ करतात त्यांनाच कल्याचा अधिकार आहे. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काहीच करू नका. तुम्ही फक्त गीत गात राहा. तुम्ही फक्त श्रवण करत राहा. भगवान परमात्मा तुम्हाला काला रूपाने प्रसाद. प्रसाद देतो मग काय आहे महाराज ते गीत? काय आहे ते भगवान परमात्माचं चरित्र? सांगा ना आम्हाला. अगदी अर्ध्या तासामध्ये आपल्याला या ठिकाणी चरित्र सांगून थांबायचं आहे. काय आहे चरित्र? सगळेच्या सगळे गोपाळ भगवान परमात्म्याकडे आले आणि परमात्म्याकडे आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसल्या. काहींचे चेहरे मात्र असे नाराज दिसले, असे पडलेले दिसले सूर्यफुलासारखे. माणसाचा चेहरा हा गुलाबाच्या पाकळीसारखा टवटवीत असायला पाहिजे. मग चेहरे सुकले कसे? चेहरे सुकण्याचं नेमकं कारण काय? सगळ्या गोपाळांच्या तब्येती अशा टिलटिल्या दिसू लागल्या पानमुडे महाराजासारख्या. एकदम म्हणजे टिलटिल्या म्हणजे बारीक झाल्यासारख्या. पण महाराज सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. भगवान परमात्मा म्हणतात, गोपाळांनो तुम्ही सकाळी नाश्ता केला नव्हता का रे? गोपाळांनी सांगितलं, देवा आम्ही जे काही खाल्लं ना त्यामध्ये आमची तृप्ती झाली नाही. काय खाल्लं रे देवा? भात खाल्ला. भात. अरे पण किती खाल्ला? भाताने तर पोटच भरतं ना. तिकडे झाडीतले लोक तर भातच खातात. एक टाइम नाही जमलं तर 3 टाइम खातात. किती टाइम खातात? 3 टाइम खातात. पण पोट भरल्याशिवाय राहत नाही. किती खाल्ला रे? म्हणजे अख्खा एक तांदूळ शिजलेला खाल्ला. मग कशी जाईल भूक? त्याने पोट भरणारे खाल्लं पण थोडं खाल्लं. दुसरा म्हणू लागला, देवा लय भूक लागली रे, 1:30 वाजून गेला, दे ना लवकर काहीतरी. भगवान परमात्म्याने विचारलं, म्हटलं काही खाल्लं नाही का? खाल्लं ना देवा. अरे पण किती खाल्लं? म्हणजे भरपूर खाल्लं. अरे पण काय खाल्लं? त्याने सांगितलं, म्हटले खायचा सोडा खाल्ला. म्हणजे पहिल्यांदा खाल्लं ते खाण्यासाठीच खाल्लं. पोट भरणारं खाल्लं पण थोडं खाल्लं. दुसऱ्याने भरपूर खाल्लं पण पोट भरणार नाही, तर पोट रिकामं करणार. विठाला महाराज तशीच माया आहे. ही माया काय करते? साधकाला खऱ्या ज्ञानाकडे प्रवृत्त होत देत नाही. प्रभातेसी वाटे तुमच्या खऱ्या ज्ञानाकडे प्रवृत्त होत देत नाही. देवा आम्हाला काहीतरी खावंसं वाटतं रे, खूप भूक लागली देवा. भगवान परमात्म्याने सांगितलं, गोपाळांनो अरे आताची परिस्थिती आणि पुढे येणारी परिस्थिती यामध्ये फार मोठी तफावत राहणार आहे. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना सुद्धा घाई होणार आहे. विठ्ठला विठ्ठला
अगोदरच्या काळातलं विठ्ठल विठ्ठल तुम्हाला ऐकायचं असेल, किती मोठा फरक आहे. अगोदरच्या काळातलं विठ्ठल आणि आताच्या काळातलं विठ्ठल दोघांमध्ये जशी तफावत आहे तशीच खाण्याची सुद्धा पद्धत बदललेली आहे. अगोदरची माणसं अगदी न्याहारीला 4-4 भाकरी खात होते. किती? न्याहारीला 4-4 भाकरी. आता 2 चपात्या 2 दिवस सरत नाही. हा भाग वेगळा. महाराज जेवण झाल्यावर 2 डझन केळी 2 डझन केळं म्हणजे झाले किती? 12 24 केळं झाले. 24 केळं खाणारे माणसंही आम्ही बघितले. बरं जेवण झाल्यानंतर 2 पायल्याचं पुरण खाणारा एकच व्यक्ती आमच्या गावात आहे. पुढच्या वर्षी आणायचं का त्याला? सप्त्यामध्ये होणार. आपण घरी नाही आणणार. विठाला विठाला विठाला. प्रत्येक वेळेला मात्र परिस्थिती ही बदलती असायला पाहिजे. कारण परिस्थिती माणसाला घडवत असते. त्या काळची परिस्थिती जरी नाजूक होती ना तरी मात्र सगळे लोक हे तृप्त होते. आज जरी मात्र मुबलकता दिसत असली, आज जरी भरपूर अशा प्रकारच्या व्यवस्था दिसत असल्या तरी माणसं मात्र अतृप्त आहेत. सगळ्या माणसांना मात्र खऱ्या अर्थाने अपेक्षा लागलेली आहे. प्रत्येक जण मात्र स्वार्थी बनलेला आहे आणि त्या स्वार्थापोटी मात्र तो रात्रंदिवस पळत आहे. एखाद्याच्या दारामध्ये एखादी सायकल जरी उभी असली ना तरी त्या काळातला तो सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती आजच्या काळामध्ये 4 व्हीलर घेऊन आला तरी कोणी विचारत नाही. याचा अर्थ असा आहे की काळ बदललेला आहे आणि काळानुसार मात्र माणसं सुद्धा बदललेली आहे. ते सारखे त्या आशेच्या पाठीमागे लागलेले आहे. आशेचे बांधिले आज अतृप्त आहे. गोपाळांना तुम्हाला काही खायचंय का? हो प्रभू खायचंय. मग चला माझ्या पाठीमागे. प्रकारची चाल महाराजांनी गायली. महाराज आज तर खरंच बोलावंसच वाटत नाही. आज नुसत्या चाली व्हाव्या, आज नुसत्या मृदंगाचार्य महाराजांचा मृदंग ऐकावा, बस एवढंच वाटत आहे. आणि खरं सांगू तुम्हाला आज मलाही काही सुचेन असं झालेलं आहे. कारण कसं आहे, समाजामध्ये किती समाज असू द्या ना हो, लाखोनी पब्लिक असू द्या, आम्ही त्या ठिकाणी घाबरत नाही.
एवढे सगळे मंडळी त्याच्यामुळे कसा थोडा दबाव आल्यासारखं वाटते तेजस महाराज. दबाव येण्याचं कारण नाही, हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत. सुंदर अशा पद्धतीने भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना म्हणतात की गोपाळांना माझ्या पाठीमागे मग तुम्ही चला. कुणाच्या पाठीमागे जावं हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आपण एखाद्याला म्हणतो ना चला ना कीर्तनाला, चला ना भजनाला, चला ना वारीला, त्याला म्हणावं तुला यायचं असेल तर ये, नाही तर इथंच राहा लेकर सांभाळत, तू काही येण्याच्या लायकीचा नाही. महाराज आता माता मौल्यांचं संख्या जास्त आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बोलतोय. एखाद्या वेळेला तावा गरम झाला नाही त्याच्यावर आपण भाकर टाकली तर ती भाकर भाजेल की करपेल? भाकर भाजणार नाही, पण करपल्याशिवाय राहणार नाही. भाकर भाजावी असं जर वाटत असेल तर आदर रूपी तावा मात्र खऱ्या अर्थाने गरम करावा लागेल. भगवान परमात्म्याने आपल्याला बोलवावं असं जर वाटत असेल तर तो आदर रूपी तावा आम्हालाही गरम करावा लागेल. काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव तन मन ध्यान जरी करणे असेल गोडा शेवट महाराज आदर मात्र फार महत्वाचा आहे. सांडी मांडी परत टाकी यायचं असेल तर या. आमचा सर्वात मोठा गैरसमज असा आहे आम्ही जर देवाला अगरबत्ती लावली तर देवाला बरं वाटेल, हा शुद्ध गैरसमज आहे आमचा. आम्ही जर देवाला नैवेद्य ठेवला तरच देव जेवण करेल, हा शुद्ध गैरसमज आहे आमचा. अरे देवाला जेवू घालणारे बरेच मोठे मोठे येऊन गेले, देवाला मात्र खऱ्या अर्थाने बोलवणारे देवाचं रडणं थांबवणारे बरेच मोठे मोठे येऊन गेले. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह कोई बुलाता नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी के जैसे कोई खिलाता नहीं. भगवान परमात्मा देखील येतो पण तसे खाणारे मात्र चारणारे असायला पाहिजे महाराज. आणि म्हणून भगवान परमात्म्याला जणू काही आपली गरजच नाही. तुम्हाला माझ्या पाठीमाग यायचं असेल तर याल तरी या रे लागे. लागे म्हणजे लागपाठ करा. यायचं असेल तर या, नाहीतर नका येऊ. हे झालं वाक्य देवाचं. पण देवाच्या वाक्यामध्ये साधू संतांच्या वाक्यामध्ये जमीन आसमानचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. कसा? या रे लहान
कामगारांनो या, मजुरांनो या, काम हाती घ्या, करूया गावाची सुधारणा काय हो, करूया देशाची सुधारणा काय हो. साधू संत महात्मा हे सगळ्यांना बोलवतात कारण ते साधू आहेत, पण भगवान परमात्म्याचं मात्र तसं नाही. यायचं असेल तर या, पण देवा आम्ही तुझ्या पाठीमागं आलो. गोष्ट खरी आहे, आम्ही तुझ्या पाठीमागं आलो. आल्यानंतर तू काय करशील? विठ्ठला सगळ्या गोपाळांना भगवान परमात्मा पाठीमागे बोलवत आहेत, पण देवा आम्हाला किती खाऊ घालशील रे, कारण वेळ होत आलेली आहे. भगवान परमात्म्याने सांगितले, जोपर्यंत खाणारा व्यक्ती ताट घेऊन पळायला लागत नाही तोपर्यंत आज मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. पुरे म्हणाल तोवरी देवा बस झालं, देवा बस झालं.
तोपर्यंत मी आज तुम्हाला खाऊ घालणार आहे, पण कसं त्याचे नियम सांगितले. हळूहळू झाडू बघा बक्षीस आलं. जगद्गुरु तुकोबारायाच्या माध्यमातून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतायत. हळू हळू चला. मला ही रूपकातली रूपकच आहे ना, काय आहे हो का? दीपचंदीमध्ये बघा ताल सुद्धा आपल्याला माहित नाही एवढे. हा जर ताल तिकडे म्हटला ना बाकीच्या इतर ठिकाणी तर जमणार नाही, मृदंगाचार्यांनाही जमणार नाही आणि बाकीच्या मागच्यांनाही जमणार नाही. आता मी म्हटलं डायरेक्ट 4थं चरण घेऊ बा, म्हणजे मधातलं चरण सोडून देऊ सहज आणि 4थ्या चरणाला हात घालू. पण आता मात्र मला असं वाटू लागलं मी जर ते सोडून दिलं असतं तर मात्र खूप मोठी असं प्रकारचं नुकसान झालं असतं. एवढी सुंदर चाल ऐकायला मिळाली नसती. आमचे ऋषी महाराज अगदी नवीन रक्त आहे, सळसळत रक्त आहे.
मध्य प्रदेशाच्या मातीतून मात्र खऱ्या अर्थाने त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण भागामध्ये वारकरी संप्रदायाचं नाव केलं. छान. अगदी प्रत्येक क्षेत्रातले आहे. भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो माझ्या पाठीमागं हळूहळू चला, कारण आता 1:45 वाजले, 15 मिनिटं शिल्लक राहिले, तत्पूर्वी सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुबा